नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सर्वांनाच कलाची खूप काळजी वाटत असते. सर्वच जण देवी आईला प्रार्थना करत असतात आणि त्याचवेळी डॉक्टर बाहेर येतात. डॉक्टर बाहेर येताच आता मात्र संगीताताई बिथरतात. डॉक्टर म्हणू लागतात, मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की आम्ही खूप प्रयत्न करत आहोत, पण तर आता मात्र संगीताताई चिडतात आणि म्हणू लागतात, पण काय डॉक्टर, तुम्हाला काय सांगायचं आहे सांगा ना. माझी कले कशी आहे आता? तुम्ही माझ्या कलेला वाचवणार आहात ना? तुम्ही असं का बोलत आहात की ती वाचणार नाही? नाही डॉक्टर, काहीही झालं तरी माझ्या लेकीला तुम्हाला वाचवावंच लागेल. तुम्ही काही प्रयत्न करा, परंतु माझ्या कलेला वाचवा. माझी कले मला हवी आहे. तुम्हाला कळतंय का डॉक्टर? तुम्ही एकच बोलत आहात, आम्ही काहीच करू शकत नाही. परंतु नाही, अहो तुमच्याजवळ आम्ही घेऊन आलोत कारण आम्हाला आमची कला हवी आहे. मला माझी पोरगी परत हवी आहे डॉक्टर. काजू, अगं तू तरी सांग ना. अगं तुझ्या तायडीला बरं नाही आहे आणि डॉक्टर म्हणतायत की ती बरी नाही होणार. सांग ना डॉक्टरांना. असं म्हणत संगीताताई आक्रोश करू लागतात. कलाला वाचवण्यासाठी डॉक्टरांना विनंती करू लागतात. संगीताताई म्हणू लागतात, डॉक्टर तुम्हाला माझ्या कलेला वाचवावंच लागेल, नाहीतर गाठ माझ्याशी आहे. सांग ना गं काजू, आपल्या कलेला वाचवायला सांग ना त्यांना. असं म्हणत संगीताताई खूप रडत असतात. तर त्याचवेळी आता आबा डॉक्टरांना विचारतात, डॉक्टर काय झालंय नक्की? तुम्ही असं का बोलत आहात? तर डॉक्टर आता म्हणू लागतात, मी तुम्हाला स्पष्टपणे सांगत आहे, अंधारात नाही ठेवू शकत. आता मिसेस चांदेकर यांच्याजवळ फक्त काही तासच उरले आहेत. आता हे ऐकल्यानंतर संगीताताई तिथेच कोसळतात. अद्वैतच्या पायाखालची जमीनच सरकते. सर्वजण कोलमडून गेलेले असतात. या सगळ्याने मात्र रोहिणी आत्या आणि राहुलला मात्र आनंद झालेला असतो. नैनासुद्धा खूप रडत असते. काजल, नैना या सगळ्यांनाच आपल्या कलेची खूप काळजी वाटत असते. सर्वजण डॉक्टरांना विनंती करू लागतात. डॉक्टर म्हणू लागतात, नाही, आता आमच्या हातात काहीच नाही आहे. तुम्हाला जर तिच्याशी काही बोलायचं असेल, मन मोकळं करायचं असेल, तर तुम्ही जाऊन तिला भेटू शकता. परंतु आता त्यांचे वाचण्याचे चान्सेस खरंच खूप कमी आहेत. काही तासच त्यांच्या हाती आहेत. आता मात्र अद्वैत एवढा बिथरून गेलेला असतो. सरोज मॅडम अद्वैतला सावरतात. अद्वैतला सर्व क्षण आठवत असतात. अद्वैत म्हणू लागतो, नाही, ही मला सोडून नाही जाऊ शकत. खरे, अगं तू मला सोडून कुठेच जाऊ शकत नाहीस आणि मी तुला जाऊ देणारही नाही. तू विसरलीस का सगळं काही? प्रत्येक वेळी आगाऊपणा करायची, आजही तेच केलंयस. सरोज मॅडम अद्वैतला म्हणू लागतात, अद्वैत सावर स्वतःला. अद्वैत म्हणतो, आई काय करू सांग ना. सरोज मॅडम म्हणतात, जा आणि भेट तिला. कदाचित तिला शेवटचं काही बोलायचं असेल तर. आणि ही तुमची शेवटची भेट? अद्वैत म्हणतो, नाही आई, मी तिला कुठेही जाऊ देणार नाही. नेहमी ते आपलं तेच खरं करते, नेहमी आगाऊपणाच करते, पण आता मी तसं होऊ देणार नाही. तर त्याचवेळी आता दिनकरराव अद्वैतसमोर हात जोडत म्हणतात, अद्वैतराव, कला आमची मुलगी आहे, तुमची बायको आहे आणि आज तुम्ही दोघांनीही आयुष्यभर एकत्र राहायचं हे ठरवलं होतं. आयुष्यभर एकमेकांची साथ द्यायची. आज तिला कदाचित तुमची गरज आहे. आज ती आयुष्याची लढाई फक्त एकटी लढत आहे. जावई बापू, जाऊन तिला भेटा. तुम्ही म्हणाला होता ना की आम्ही आयुष्यभर शेवटच्या क्षणापर्यंत एकमेकांसोबत असणार आहोत. आज कदाचित तिची शेवटची काहीतरी तुमच्यासोबतची भेट असेल. जाऊन भेटा जावई बापू. आता सर्वजण अद्वैतला रिक्वेस्ट करू लागतात. शेवटी अद्वैतही या सगळ्याला तयार होतो आणि कलाला भेटण्यासाठी तो आता रूमच्या दिशेने निघालेला असतो. ज्यावेळी अद्वैत रूममध्ये येतो त्यावेळी कला सुखावते. ती अगदी डोळ्याच्या इशाऱ्यानेच अद्वैतकडे पाहू लागते. अद्वैतचं मात्र एक पाऊलही पुढे जाणं खूप कठीण होत असतं. त्याला खूप त्रास होत असतो, खूप वेदना होत असतात. कलाची ती अवस्था अद्वैतला अजिबातच पाहवत नसते आणि कलाला पाहून अद्वैतला डॉक्टरांचे शब्द आठवत असतात. काही तासच उरले आहेत त्यांच्यासाठी आणि म्हणूनच तुम्हाला जर कोणाला काही बोलायचं असेल तर तुम्ही जाऊन त्यांच्याशी बोलू शकता. आणि म्हणूनच अद्वैत आता कलाकडे आलेला असतो. आता कला इशाऱ्यानेच अद्वैतला जवळ बोलावून घेते. त्याच्यासाठी आपला हात पुढे करते. अद्वैत हातात हात देतो आणि म्हणू लागतो, बोल ना, तुला काय बोलायचं आहे? मी इथेच आहे. तर आता मात्र नर्स अद्वैतला म्हणू लागतात, मिस्टर चांदेकर, त्यांना प्लीज जास्त बोलायला लावू नका. अद्वैत म्हणतो, ठीक आहे. तर त्यानंतर आता कला काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत असते. कला अद्वैतला म्हणू लागते, चांदेकर, माझ्यासाठी गाणं गाणं, शेवटचं मला निघायचं आहे. अद्वैत म्हणतो, शांत, एक शब्दही बोलायचं नाही. प्रत्येक वेळी तुला हवं तेच तू करणार आहेस का? कुठे जायचं आहे तुला? मी तुला कुठेच जाऊ देणार नाही.
आता अति आगाऊपणा करायची नाही, कारण आपण काय ठरवलं होतं, आयुष्यभर एकत्र राहायचं ना, आयुष्यभर एकमेकांची साथ द्यायची ना. मग आता तू अशी आगाऊपणा करणार आहेस? तुला माहीत आहे ना, माझ्या पुढे काही बोलायचं नाही. कोण आहे मी, कोण? आता कला इशाऱ्यानेच त्याला द ग्रेट अद्वैत चांदेकर हे बोलून दाखवत असते. अद्वैत म्हणतो, मग तुला तर माहीत आहे ना, मग आता तू स्वतःचं खरं का करतेस? पण आज तू कितीही हट्टीपणा केलास तरी सुद्धा यासाठी मी तुला परवानगी देणार नाही. नाही जायचंय तू कुठे. प्रत्येक वेळी काही एक शब्द बोललो की तुझ्याजवळ 3.5 डझन अक्क्या तयार असतात आणि आता मात्र अशी निपचूप पडून आहेस. अगं, आयुष्यात सगळ्या गोष्टी तुझ्या अगदी परफेक्ट लक्षात असतात. वेळ, मुहूर्त, काळ, वेळ सगळं माहीत असतं आणि फक्त तू लग्नाचाच मुहूर्त विसरलीस. मी तुला किती वेळा फोन केला, किती वेळा तुला फोन करण्याचा प्रयत्न केला, तू मात्र माझा फोनच उचलला नाहीस. तू प्रत्येक वेळी तुला जसं हवं तसंच वागतेस आणि आज काय झालं पाहिलंयस ना तू. आता कला बोलण्याचा प्रयत्न करत असते. अद्वैत म्हणतो, एकदम शांत राहायचं, एक शब्दही बोलायचं नाही, कारण आज फक्त मी बोलणार आहे आणि तू ऐकायचं आहेस. असं म्हणत अद्वैत आता कलाला एक शब्दही बोलू देत नाही. अद्वैत कलाला म्हणू लागतो, खरे तू काहीही बोलू नकोस, कारण डॉक्टर म्हणाले आहेत तू जर बोलण्याचा प्रयत्न केलास तर तुला त्रास होऊ शकतो आणि म्हणून प्लीज तू काहीच बोलू नको. आता फक्त मी बोलणार आहे. खरंच अगं, आपण ठरवलं आहे ना की आयुष्यभर एकमेकांसोबत राहायचं. मग तू मला असं अर्धवट सोडून नाही जाऊ शकत. आपल्याला सुखाने संसार करायचा आहे. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर एकमेकांची साथ द्यायची आहे. हवं तर आपण इथून, तू लवकरात लवकर बरी झालीस ना की लग्न करून इथूनच बाहेर पडू आणि मग अगदी लक्ष्मीच्या पावलांनी तू आमच्या घरी येऊ शकतेस. असं म्हणत अद्वैत हुंदके देत देत कलाशी बोलत असतो. त्याचवेळी आता कलाही अद्वैतचा हात हातात घेते. अद्वैत कलाचा हात अगदी घट्ट पकडतो आणि आपलं प्रेम व्यक्त करत म्हणतो, हो खरे आत्तापर्यंत मी असं मनापासून कधीच प्रेम व्यक्त केलं नाही, परंतु आज मी तुला सांगतोय की माझं तुझ्यावर अगदी मनापासून प्रेम आहे. आय लव्ह यू, खरे आय लव्ह यू. असं म्हणत अद्वैत आपलं प्रेम व्यक्त करत असतो. त्याचवेळी आता अद्वैत कलाच्या हातावर डोकं टेकून खूप रडत असतो. तर कला इशाऱ्यानेच नर्सला त्या चिठ्ठ्या अद्वैतला द्यायला सांगते. तर नर्स अद्वैतला म्हणू लागते, मिस्टर चांदेकर, मिसेस चांदेकर यांनी तुमच्यासाठी या चिठ्ठ्या ठेवल्या आहेत. ही चिठ्ठी अगोदर वाचा असं त्यांचं म्हणणं आहे. बाकी चिठ्ठ्या तुम्ही नंतर वाचलात तरी काहीच हरकत नाही. आता अद्वैत ती चिठ्ठी वाचायला घेतो, परंतु त्यावर लिहिलेलं असतं, चांदोबा, माझा तुझ्यावर खरंच खूप अगदी मनापासून प्रेम आहे आणि ते कायम मी गेल्यानंतरही तसंच राहणार आहे. आता हे वाचल्यानंतर अद्वैतचे डोळे पाणावतात. अद्वैत कलाकडे पाहतो तर कला मनाशीच म्हणते, अद्वैतला आता सगळं काही कळालं असेल. चांदेकरला कळालं असेल की रोहिणी आत्यांनी आपल्या घराच्या बाबतीत काय केलं आहे. आता हे सत्य कळाल्यानंतर चांदेकर नक्कीच काहीतरी पाऊल उचलेल. तर आता अद्वैत कलाला म्हणतो, खरे तुला काय म्हणायचं आहे ते मला कळालं आहे. तू काळजी करू नकोस, सगळं काही नीट होईल. आता कलाचा गैरसमज होतो आणि कला मनाशीच म्हणते, चांदेकरला सगळं काही कळालं आहे. आता मला निघायला काहीच हरकत नाही. आता काहीही झालं तरी रोहिणी आत्यांचा प्लॅन सक्सेसफुल होणार नाही. चांदेकर आपलं घर वाचवणार. असं म्हणत आता कला म्हणू लागते, आता माझी काळजी मिटली आहे. आता माझ्या डोक्यावरचं खूप मोठं टेन्शन दूर झालं आहे. आपलं घर चांदेकर नक्कीच वाचवणार. असं म्हणत आता कलाही मोकळा श्वास घेते. परंतु कलाचा हा गैरसमज असतो, कारण ज्या चिठ्ठ्या कलाने नर्सच्या हातात दिलेल्या असतात त्या ज्यावेळी नर्सने टेबलवर ठेवलेल्या असतात त्यावेळी वाऱ्याच्या वेगाने एक चिठ्ठी मात्र खाली पडलेली असते आणि जी कलाने अद्वैतसाठी महत्त्वाची चिठ्ठी लिहिलेली असते ती अद्वैतच्या हाती लागलेलीच नसते. तरीसुद्धा कलाला वाटत असतं की सगळं काही अद्वैतला कळालेलं असावं, म्हणून कलाने आता मोकळा श्वास घेतलेला असतो. परंतु आता कला ही अद्वैतला म्हणू लागते, चांदेकर, आज मी तुझ्या समोर आहे. तू मला स्पर्श करत आहेस. आज आपण एकमेकांशी बोलत आहोत. मी तुझ्याशी बोलत आहे. मी तुला पाहत आहे. हे सगळं काही फक्त त्या मुलीमुळे घडत आहे. त्या मुलीने मला वाचवलं आणि म्हणूनच मी तुझ्या समोर आहे. चांदेकर, आपण त्या मुलीसाठी काहीतरी करायला हवं. तर आता कलाचं हे बोलणं ऐकल्यानंतर अद्वैत म्हणू लागतो, हो तू काही काळजी करू नकोस. आपण नक्कीच तिच्यासाठी काहीतरी करू, परंतु तू लवकरात लवकर बरी हो. तू काळजी करू नकोस, मी आहे तुझ्यासोबत. तर कला अद्वैतला म्हणू लागते, चांदेकर बस नाही ते, बोल ना माझ्याशी. अद्वैत म्हणतो, काय झालंय, तू नको स्वतःला त्रास करून घेऊस. कला ही अद्वैतला म्हणते, चांदेकर माझ्यासाठी गाणं गा ना. तर अद्वैत कलाला विचारतो, अंगाई गाऊ का. तर कला होकार देते.
तर त्याचवेळी आता अद्वैतने कलासाठी अंगाई गायला सुरुवात केलेली असते. आत्तापर्यंत ज्या अद्वैतला कला नेहमीच म्हणायची, तुझा बेसूर आवाज मला ऐकायचा नाहीये, तोच आवाज ऐकण्यासाठी कला आतुर झालेली असते. कला ज्यावेळी अंगाई गायला सांगते त्यावेळी आता अद्वैत अंगाई गात असतो आणि कलाच्या डोक्यावरून मायेनेच हात फिरवतो. आता ज्यावेळी अद्वैत अंगाई गात असतो त्यावेळी पुन्हा एकदा कलाची तब्येत खालावते. कला खूप त्रास होत असतो तिला. तर त्याचवेळी अद्वैत कलाला विचारतो, खरे काय होतंय तुला? कला म्हणते, काही नाही, तू फक्त गाणं गा, मला तुझी अंगाई ऐकायची आहे. आता अद्वैत कलासाठी अंगाई गात असतो आणि कलाचा हात अगदी घट्टपणे त्याने हातात पकडलेला असतो. एकीकडे अश्रूंचा बांधही फुटत असतो तर दुसरीकडे कलाची इच्छा पूर्ण करण्यासाठी अद्वैत गाणंही गात असतो. अद्वैत अंगाई गात असताना म्हणू लागतो, आभाळाच्या आनंदात सजेल चांदोबाची कला. आता मात्र हे वाक्य कलाला खूप आवडलेलं असतं. कला पुन्हा एकदा अद्वैतला तेच वाक्य बोलायला सांगते आणि तेव्हाच कला तिचा शेवटचा श्वास घेते. अद्वैत आता कलाकडे पाहतो आणि म्हणू लागतो, तू अशी का पाहतेस माझ्याकडे? परंतु अद्वैतच्या आता लक्षात येतं की कला आपल्याला कायमची सोडून गेलेली असते. आता मात्र अद्वैत मोठ्यानेच आक्रोश करत कला अशी गगनाला भिडेल अशी हाक मारतो. परंतु कला मात्र आता अद्वैतला सोडून कायमची निघून गेलेली असते. आता कला आपल्याला कायमची सोडून गेली आहे हे ज्यावेळी अद्वैतच्या लक्षात येतं त्यावेळी अद्वैत आक्रोश करतच आता बाहेर येतो. आता अद्वैतची ती अवस्था पाहून सर्वजण बिथरून गेलेले असतात. सर्वजण अद्वैतला आवाज देऊ लागतात. परंतु त्या क्षणी अद्वैत मात्र तिथेच कोसळतो. अद्वैतला कोणाशी काही बोलताच येत नाही. अद्वैतने तर खाली स्वतःला झोकून घेतलेलं असतं. आता सर्वच जण अद्वैतला सावरण्याचा प्रयत्न करतात. तर त्याचवेळी आता डॉक्टर बाहेर येतात. आबा विचारतात, काय झाले नक्की? डॉक्टर, आमचा अद्वैत असा का वावरला आहे? का तो स्वतःला हरवून गेला आहे? डॉक्टर म्हणतात, सॉरी, खरंच माफ करा, परंतु मिसेस चांदेकर यांना आम्ही नाही वाचवू शकलो. आता हे वाक्य डॉक्टर ज्यावेळी बोलतात त्यावेळी सर्वजण आक्रोश करू लागतात. संगीताताई, सरोज मॅडम तिथेच कोसळतात. प्रत्येकाला कलासोबत घालवलेले प्रत्येक क्षण आठवत असतात. अद्वैतच्या डोळ्यासमोर कलाचं ते बोलणं, कलाने आणि अद्वैतने घेतलेले निर्णय सगळं काही आठवत असतं. कलाने आणि अद्वैतने एकत्र मिळून डिवोर्स पेपरचे तुकडे तुकडे केलेले असतात आणि दोघांनीही एकमेकांसमोर आपलं प्रेम व्यक्त करत आता म्हणालेले असतात की आपण पुन्हा लग्न करूयात. कला आणि अद्वैतने नवीन आयुष्याची स्वप्न पाहिलेली असतात. कला ही अद्वैतला म्हणू लागते, जर मला पुन्हा या घरात यायचं असेल तर आता मला जावंच लागेल. असं म्हणत कला ही घराबाहेर पडलेली असते आणि अद्वैत गुपचूपपणे कलाला भेटण्यासाठी गेलेला असतो. कला आणि अद्वैत यांच्या नवीन स्वप्नांची, नवीन आयुष्याची आणि नवीन प्रेमाची एक नवीन सुरुवात होत असते. परंतु त्याचवेळी ही सुरुवात मात्र तिथेच गळून पडते. हे सगळं काही आठवू लागतं. तर सरोज मॅडमना आठवतं त्या कलाला आपला सगळ्या काही गुन्हा कबूल करत म्हणू लागतात, हो, आत्तापर्यंत मी ते तुझा तिरस्कारच करत आले, परंतु आत्ता मात्र मुलगी म्हणजे काय असते, मुली आणि आईचं नातं काय असतं हे मला समजून घेण्यासाठी थोडा वेळ देशील का? आणि कला मात्र लगेच सरोज मॅडमच्या मिठीत पडत त्यांना आपली आई म्हणून तिने स्वीकार केलेला असतो. हे सर्व काही सरोज मॅडमना आठवतं. तर इकडे मात्र रोहिणी आत्या आणि राहुल रडण्याचं नाटक करतात. त्यांना मात्र ह्या सगळ्याने काहीच फरक पडलेला नसतो. आबा मात्र कोसळून गेलेले असतात. सर्वांनाच काय करावं काहीच कळत नसतं. तर त्यानंतर आता डॉक्टर अद्वैतला बोलण्यासाठी आपल्या केबिनमध्ये घेऊन जातात. अद्वैतला पाणी देतात आणि म्हणू लागतात, मिस्टर चांदेकर, मला तुम्हाला आता खूप महत्त्वाचं सांगायचं आहे, तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. तर डॉक्टरांचंही बोलणं ऐकल्यानंतर अद्वैत म्हणू लागतो, काय झालं आहे नक्की? तर आता डॉक्टर अद्वैतशी काही न बोलता अद्वैतला अगोदर फॉर्म दाखवतात. आता अद्वैत डॉक्टरांना म्हणतो, डोनेटचा फॉर्म म्हणजे नक्की तुम्हाला काय सांगायचं आहे? तर अद्वैतला आता डॉक्टर घडलेला सर्व प्रकार सांगू लागतात. त्यावेळी डॉक्टर अद्वैतला हे सांगतात की ज्यावेळी कला शेवटची खटका मोजत असते त्यावेळी कला ही डॉक्टरांना म्हणालेली असते, डॉक्टर, माझ्या शेवटच्या क्षणाला माझी शेवटची इच्छा म्हणून मला माझं हृदय डोनेट करायचं आहे, मला माझं हृदय डोनेट करायचं आहे. हे सर्व काही आता डॉक्टरांनी अद्वैतला सांगितलेलं असतं. तर अद्वैत म्हणू लागतो, हृदय डोनेट करायचं आहे हे कला म्हणाली होती? तर डॉक्टर म्हणतात की हो, त्यांनी आपली शेवटची इच्छा व्यक्त केली होती. तर अद्वैत म्हणू लागतो, परंतु खरेने असं का केलं? ती मला का म्हणाली नाही की हे सगळं काही तिला करायचं आहे? तर डॉक्टर म्हणू लागतात, त्यांनी मला हेही सांगितलं
की मी जे काही करत आहे त्याबद्दल कोणाला काहीच कळायला नको. अगदी तुम्हाला सुद्धा जे काही करत आहे हे तुम्हा सगळ्यांच्या नकळतच तिने केलं आहे. खरं तर ही तिची शेवटची इच्छा म्हणावी लागेल. तर अद्वैत म्हणू लागतो, का खरेने असं का केलं? तर आता डॉक्टर स्पष्टीकरण देत म्हणू लागतात, खरं तर त्यांना असं वाटत होतं की ज्या व्यक्तीला त्यांनी हृदयदान केलं आहे त्या व्यक्तीला तुम्ही जर शोधलत आणि जर ती तुमच्या समोर आली तर सतत त्या व्यक्तीचा तुम्ही तिरस्कार करत राहाल आणि म्हणूनच ती व्यक्ती तुमच्या समोर कधीही यायला नको अशी त्यांची इच्छा होती. आणि म्हणूनच त्यांनी ती इच्छा माझ्यासमोर व्यक्त केली आणि जसं त्यांनी माझ्यासमोर व्यक्त केलं तेच मी तुम्हाला सगळं काही सांगत आहे. आता हे ऐकल्यानंतर अद्वैत म्हणू लागतो, खरं आहे. खरेला हे बरोबर माहीत होतं की ज्या व्यक्तीला तिने हृदय दिलं आहे त्या व्यक्तीचा मी नेहमीच तिरस्कार करेन. त्या व्यक्तीला मी माझ्या समोरही पाहू शकत नाही. डॉक्टर खरेला माहीत होतं की माझा स्वभाव कसा आहे आणि अगदी तिने तेच केलं आहे. खरं तर खरेच्या हृदयावर फक्त माझा अधिकार आहे. तिचं हृदय म्हणजे त्या हृदयामध्ये फक्त माझं अस्तित्व होतं. परंतु आता ज्या व्यक्तीला तिने हृदयदान केलं आहे ती व्यक्ती माझ्या समोरही यायला नको, कारण त्या व्यक्तीला मी माझ्या समोरही पाहू शकत नाही. डॉक्टर खरे म्हणाली आहे ना की तिला हे डोनेट करायचं आहे, मग ठीक आहे. तिची जर शेवटची इच्छा असेल तर मी यावर सही करायला तयार आहे. परंतु ती व्यक्ती नक्की कोण आहे ही जाणून घ्यायची माझी इच्छा नाही. आता तुम्ही त्या व्यक्तीबद्दल मलाही सांगायचं नाही किंवा घरातील कोणालाही काहीही सांगायचं नाही. मी सही करायला तयार आहे असं म्हणत आता अद्वैत सही करायला घेतो. परंतु अद्वैतचे हात मात्र खूप थरथरत असतात, कारण हे सगळं काही खूप विचित्र घडत असतं. जे आत्तापर्यंत कधी स्वप्नातही पाहिलेलं नसतं ते सगळं काही सत्यात घडत असतं. हे सगळं काही घडत असतं आणि ते अद्वैतला सहनही होत नसतं. परंतु कलाच्या इच्छेखातर अद्वैतने हे सगळं काही करायला तो तयार होतो आणि शेवटी कलाचं हृदय डोनेट केलं जातं. तर दुसरीकडे कलाला घेऊन जाताच आता कलाची रूम आवरली जाते. कलाच्या रूममधील बेडशीट वगैरे चेंज केल्या जातात. तर त्याचवेळी कलाची फाईल घेऊन जाण्यासाठी नर्स त्या ठिकाणी आलेली असते. ते कलाची फाईल घेऊन जात असते आणि त्याचवेळी तिथे पडलेली चिठ्ठी तिला दिसते. आता ती चिठ्ठी न पाहताच ती विचार करत म्हणते, कदाचित ह्या पेशंटच्या फाईलमधूनच पडली असावी आणि म्हणून ती चिठ्ठी त्या फाईलमध्ये ठेवते आणि तिथून निघून जाते. तर दुसरीकडे ज्यावेळी ती बाहेर येते त्यावेळी दुसरी नर्स फोनवर बोलत असते आणि त्यावेळी त्या दोघींचाही एकमेकींना धक्का लागतो आणि दोन्हीही हातातील फाईल खाली पडतात. आता दोघेही त्या फाईल आवरतात, परंतु कलाची जी चिठ्ठी असते ती नकळतच दुसऱ्या फाईलमध्ये ठेवली जाते आणि दोघीही आपापली फाईल घेऊन तिथून निघून जातात. तर इकडे चांदेकरांच्या घरी सर्वच जण कोलमडून गेलेले असतात, कारण आत्तापर्यंत घरात सगळीकडे बागडणारी कला मात्र त्यांना कुठेच दिसत नसते. असतात त्या फक्त कलाच्या आठवणी. कलाचं ते मंगळसूत्र टेबलवरच असतं. इकडे आबासुद्धा पूर्णपणे खचून गेलेले असतात. आता अद्वैतला कलासोबतचे क्षण आठवतात. अद्वैत आणि कलाने लग्नासाठी केलेली तयारी त्यांना आठवते. कलासाठी अद्वैतने व्हिडिओ कॉल केलेला असतो आणि कलाला विचारत असतो, मी कसा दिसत आहे? तर आता कला अद्वैतला म्हणालेली असते, एकदम रुबाबदार. आणि आता घरच्याने तर कौतुकाचा डोंगर उपसला असेल ना तुझ्यासमोर, असं म्हणत तिने पुन्हा एकदा अद्वैतला टोमणा मारलेला असतो. हे सर्व काही क्षण अद्वैतच्या डोळ्यासमोर असतात. आता अद्वैत ते मंगळसूत्र हातात घेतो, त्या मंगळसूत्राकडे पाहतो आणि कुठलेही विचार न करता तो घराबाहेर येतो. आता अद्वैतच्या मागोमाग सर्वच जण घराबाहेर येतात. अद्वैत आता तुळशीसमोर उभा राहतो आणि अद्वैतला आठवतं ते म्हणजे सकाळी उठल्यानंतर कला नेहमीच अगोदर तुळशी मातेची पूजा करायची. नेहमी पाहावं त्यावेळी ती तुळशी वृंदावनाजवळच असायची आणि म्हणूनच आता अद्वैत ते मंगळसूत्र हातात घेतो आणि म्हणू लागतो, माझी कला मला कायमची सोडून गेली आहे. माझी खरे माझ्यासोबत नाही आहे. तिने मला फसवलं आहे. खरं तर तिच्यासोबत जे काही घडलं ते खूप विचित्र होतं, परंतु आज ती माझ्यासोबत नाही, तर मला तिच्या आठवणीसुद्धा माझ्यासोबत ठेवायच्या नाही आहेत. खरेची आठवण करून देतील अशी एकही वस्तू माझ्या आसपासही नको आहे, असं म्हणत आता अद्वैत ते मंगळसूत्र तुळशी मातेच्या कुंडीत ठेवतो आणि त्यानंतर
आता अद्वैत म्हणू लागतो, हे सगळं काही विसरून मला कुठेतरी दूर निघून जावंसं वाटत आहे. आता हे ऐकून सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकते, सर्वांनाच धक्का बसतो. परंतु या गोष्टीमुळे रोहिणी आत्या मात्र मनातून आनंद साजरा करत असतात. सर्वच जण खूप घाबरून गेलेले असतात अद्वैतचा तो निर्णय ऐकून. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की आता प्रवास पाहायला मिळतो तो 6 महिन्यानंतरचा. तर आता अद्वैत आबांना घेऊन देवी आईच्या मंदिरात आलेला असतो. आबा म्हणू लागतात, चल ना. अद्वैत आबांना म्हणतो, नाही आबा, तुमच्या इच्छेखातर मी इथपर्यंत आलो आहे. परंतु जेव्हापासून माझी कला मला सोडून गेली आहे तेव्हापासून देवी आईवर असणारा माझा विश्वासच उडाला आहे. तुम्ही जाऊन या असं म्हणत आता अद्वैत आबांना देवी आईच्या मंदिरात जायला सांगतो. परंतु त्याच वेळी आत्तापर्यंत ज्या गोष्टीचा उलगडा झालेला नसतो तीच गोष्ट म्हणजेच ज्या मुलीला कलाने हृदय दिलेलं असतं ती सुद्धा देवी आईचा आशीर्वाद घेण्यासाठी देवी आईच्या मंदिरात आलेली असते. आता ती घंटानाद करते आणि देवी आईचे आभार मानत म्हणू लागते, देवी आई, हे सगळं काही तुझ्या इच्छेनेच झालं आहे. परंतु या नव्या हृदयाची धडधड, हे नवीन हृदय जिने कोणी मला दिलं आहे तिला मला भेटायचं आहे, तिच्या कुटुंबाला भेटायचं आहे असं म्हणत ती घाईघाईने खाली येत असते. आता ज्यावेळी ती मंदिराच्या पायऱ्या उतरत असते त्यावेळी एका ताईंना तिची धडक लागते आणि ती मागे वळते आणि त्याचवेळी तिची आता अद्वैतलाही धडक लागते. आता नवीन आलेली कला म्हणजेच कलाचं हृदय असणारी ती व्यक्ती सुकन्या आणि अद्वैत यांचं नातं आता कुठल्या वळणावर येऊन ठेपेल. देवी आईच्या मंदिरात झालेली ही भेट आता लक्ष्मीच्या पावलांनी पुढे नक्की काय घडवणार आहे हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आणि हो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद.